कोणीतरी खूप चांगलं सांगितलंय, मोह नसावा पैसाचा, गर्व नसावा रूपाचा, सुखाचा दोन घास झोपडीत खावा, यालाच अर्थ आहे, नाहीतर व्यर्थ आहे जगण्याचा. तसेच स्वार्थ, गैरसमज आणि मोह या गोष्टी कधी सांगून येत नाहीत आणि जेव्हा निघून जातात तेव्हा काही शिल्लक ठेवतही नाही. अशाच अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्की शिकता आली आहे. सगळ्यांना सगळं काही सांगत बसलो ना की आपल्याच आयुष्याचा तमाशा होऊन जातो. लोक समोर असतात तेव्हा सांत्वन करतात, आपल्या समोर त्यांनाही वाईट वाटतंय असं दाखवतात, मात्र मनात मात्र ते खतखतून आपल्यावर हसत असतात. कारण लोकांना तमाशा बघण्यातच जास्त मजा येते. म्हणून स्वतःच्या मोहावर आवर घालायला शिका. तर याच मोहावर अवलंबून असणारी एक छोटी मोठी सुंदर अशी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. लक्ष देऊन ऐका. स्वतःमध्ये काय बदल करता येतील ते बघा. तर गोष्ट अशी आहे, एक नाव्या असतो. एका छोट्याशा गावात तो राहत असतो. ते गाव म्हणजे गोकुळ. तो गोकुळात राहत असतो आणि त्याला जायचं मात्र असतं मथुरात. आता हा मस्तपैकी संध्याकाळी मंत्रमुग्ध होण्यासाठी दारू वगैरे पितो व्यवस्थित, त्याला जशी पोटभर पाहिजे आहे तशी, आणि तो काय होतोय नशेत. त्याला आता जायचं आहे कुठे, तर मथुऱ्यामध्ये. आता मथुऱ्यात जाण्यासाठी तो वापर करतोय होडीचा. तो होडीत बसला आणि रात्री त्याने आपला प्रवास सुरू केला. तो नशेत असल्यामुळे तो फक्त होडी चालवण्याचं काम करत होता आणि असं करत करत असताना पहाड होते, त्याला एक छोटंसं गाव दिसतं. जेव्हा गाव दिसतं तेव्हा तो इतरांकडे चौकशी करतो की हे गाव कोणते आहे. तेव्हा लोक सांगतात की हे गोकुळ आहे. खरं तर त्यांनी त्या होडीचा जो दांडा असतो, जो पुरून ठेवलेला असतो, तो सोडावा लागतो. तो जर सोडला तरच होडी पुढे जाते. तो दांडा त्याने सोडला नव्हता. ती काठी तशीच बांधली होती आणि होडी त्या दांड्याला बांधली होती. तो रस्सी न सोडल्यामुळे होडी तिथेच होती. तो रात्रभर होडी चालवत होता, पण तो तिथेच होता, कारण तो आपल्या नशेत होता. आता ही नशा ही त्याला त्यावेळी चाललेल्या दारूची होती, पण आपल्यावर कधी कधी कोणती नशा चढेल हे सांगता येत नाही. महिलांवर कधी दागिन्यांची नशा चढते. इतरांचे दागिने बघून मला पण ते दागिने पाहिजेत म्हणून आपण हट्ट करतो, पण त्या हट्टाच्या नादात आपण घरातच आपल्या वादविवाद करतो हे कळतच नाही. त्या आपल्याला दागिने हवे आहेत म्हणून आपण ते पैसे जमा करत असतो. काहीतरी अडचण येते, मग नवरा ते पैसे त्या अडचणीसाठी वापरतो, किंवा घरातील अशी एक अडचण येते की ती आपल्याशी निगडीत नसते पण बाहेरच्या लोकांशी असते आणि आपण त्यासाठी ते पैसे आपल्याला द्यावे लागतात. मग त्यावरून घरात क्लेश होतो. जे आपल्याला भेटलेच नाहीये त्यासाठी आपण भांडण करतो. याला म्हणतात मोह, आणि हा मोह घराचा सर्वनाश करतो. मग हे दागिन्यांबाबतीत नाहीये बघा, इतर बऱ्याच गोष्टींबाबतीत आहेत. कोणीतरी खूप चांगलं सांगितलंय, हाव संपली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. आपल्याला जर आपलं दुःख संपवायचं असेल तर आपल्याला मोह सोडावा लागेल. मोह कोणत्याही गोष्टीसाठी होऊ शकतो. दागिन्यांसाठी, साड्यांसाठी, एखाद्या वस्तूसाठी, घरातील सुखसोयींसाठी. पण ती आपली कुवत आणि आपली ऐपत बघूनच आपण त्याचा मोह करावा, नाहीतर घराच्या सुखी संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. जाता जाता एक सुंदर विचार सांगून जाण्याचा प्रयत्न करते. आयुष्य आपल्याला दररोज नवे कोरे 24 तास देत असते. त्याचा वापर कसा करायचा तो आपण ठरवायचा असतो. भूतकाळाचा विचार करत ते 24 तास झगडत घालवायचे, भविष्याचा विचार करत ते वाया घालवायचे, की आपण आता जगत असताना आत्ता आपलं आयुष्य कसं सुंदर होईल त्यासाठी प्रयत्न करायचे. हे आता आपल्या हातात आहे. प्रत्येकाची सकाळ वेगळी असते, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं.
प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी असते. म्हणून इतरांना बघत बसण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं सुंदर बनवता येईल ते आपण बघितलं पाहिजे. स्वतःला कधीही कुणासोबतही कंपेअर करू नका, कारण तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कधीही कोणीही बदलू शकत नाही. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.